नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राम पोकळे. मित्रांनो, आपण स्क्रीनवर जो बघत असाल तर हे आहे नी जॉईंटचं पेशंट, ज्याला चालायला त्रास होतो आहे आणि बसायला पण त्रास होतो आहे. तर आपण याची चाल जर बघितली तर बघा, याला चालताना झटका बसल्यासारखं वाटतो आहे आणि ज्यावेळेस पण हा पेशंट पाय असा बाजूला करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला कटकट असा आवाज येतो आहे. तर त्यामुळं त्याला चालताना पूर्ण जो भार देणे गेलं पाहिजे पायावर तो दिला जात नाही आहे आणि त्यामुळे ती चालताना त्रास होतो आहे या पेशंटला. आता आपण बसताना बघा त्याला कसा त्रास होतो आहे. ज्यावेळेस बी हा पेशंट बसतो आहे तर त्यावेळेस पूर्णतः याचा गुडघा खाली मुडपत नाही या पेशंटचा. तर ते तुम्ही बघत असाल का त्याच्या गुडघ्याला सूज पण खूप जास्त प्रमाणात आलेली आहे आणि पाय आणि मांडी यामध्ये खूप मोठा डिस्टन्स तुम्हाला बघायला मिळत आहे. तर उठतानाही जर बघशाल तर त्याला हात टेकून बसावं आणि उठावं लागतं आहे. तर आता उठताना बघा त्याला किती त्रास होतो आहे. तर गुडघ्यावर हात टेकून हा पेशंट उठताना दिसतो आहे. जर याच्या पाठीमागच्या बाजूने जर बघितलं तर पॉप्लिटियल भागात इथं सूज आलेली तुम्हाला दिसते. खाली बस, हळूच बस. ठीक आहे, तुम्ही हळूहळू बसा, हो देतं कसं काय नाही. हातात जाऊन देवराल खाली. ठीक आहे, बस खाली बसण्याचा प्रयत्न, खाली बसण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, उठा. याच्यावर लोड आहे या पायावर, त्याच्यावर मी देऊन देतो लोड. बर, मागून हां इथं हे काय येत नसतारखंच इथे दादा त्याला रग लागेल मध्ये इथं. अच्छा, तू उठायला बसायला त्रास होतो का? उठायला बसायला रात्री बी रग लागत होती झोपायला. मित्रांनो, आपण बघितला का दोन्ही म्हणजे पायात किती मोठा गॅप हा ह्या पेशंटचा आहे, ज्याला कारणीभूत आहे त्याच्या पायावरली सूज. दोन्ही जॉईंटमध्ये सूज होतं. काय की दोन्ही जॉईंटमधील सायन्युअल फ्लूइड आणि सायन्युअल मेम्ब्रेन याला सूज असल्यामुळं आपण बघत आहोत चित्रामध्ये का हा गॅप तयार होत चालतो, ज्यामुळं पेशंटला उठायला बसायला त्रास होतो आणि पॉप्लिटियल भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये सूज जाणवती. आणि दोन्ही जॉईंटमधलं अंतर ही तुम्ही बघत असाल याच्यात की दोन्ही जॉईंटमधलं अंतरही कमी झालेलं दिसतं आणि सांध्याला सांधे घासायला सुरुवात होती. त्यामुळे पेशंटला उठायला बसायला जास्त त्रास होतो. यावर उपचार म्हणजे जानू बसती. इथं तेलाचं प्रमाण कमी झालेलं असल्यामुळे जर इथं तुम्ही तेलाचा वापर केला तर छान रिझल्ट येतो. त्यासोबतच ॲक्युपंक्चर, कपिंग थेरपी याच्यावर खूप छान रिझल्ट या पेशंटला बघायला मिळतात. असे कितीतरी पेशंट ॲक्युपंक्चर आणि कपिंग थेरपीने बरे झालेले आहे. आता ह्या पेशंटला उपचारानंतर आपण बघू. बघा, आता उपचार झाल्यानंतर हे पेशंट इझिली चालतं आहे. चालताना थोडासा त्रास होतो आहे, बाकी अदरवाईज बाकीचे कॉम्प्लिकेशन याचे बंद झालेले. पाय पण पूर्णपणे आता याचा मुडपतो आहे. आता उठता बसताना बघा या पेशंटला पूर्णपणे उठा. अगोदर बघितलं तुम्ही याचा पाय मुडपत नव्हता आणि याला आधार घ्यावा लागत होता बसायला. आता हा बिंदास दोन पायावर बसतोय आणि उठतोय. तर याला कारणीभूत आहे कपिंग आणि ॲक्युपंक्चर थेरपी. तर मित्रांनो, नक्कीच आरोग्य मित्र राम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पेशंटला नक्कीच उपचार द्या. धन्यवाद.